राज ठाकरे साहेबांनी आरक्षण विरोधी भूमिका का मांडली असेल? राज ठाकरेंना नेहमी परप्रांतीयाचा राग असतो, पण महाराष्ट्रातला जो खरा मराठी माणूस आहे, जे मराठी राज ठाकरेंसाठी आयुष्यभर झिजतात, कार्यकर्ते प्रचंड संघर्ष करतात, त्या मराठ्यांच्या आरक्षणाविषयी राज ठाकरे साहेबांना काहीच वाटत नाही। धनगर समाजाचे सुद्धा बरेच कार्यकर्ते त्यांचे कार्यकर्ते असतील, त्यांच्या पक्षासाठी प्रत्येक वेळी संघर्ष करत असतील। धनगरांच्या आरक्षणाबद्दल काहीच राज ठाकरेंना वाटत नाही। राज ठाकरे असं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची आता गरजच उरली नाही, कारण आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र प्रचंड संपन्न आहे। म्हणजे राज ठाकरे साहेबांच्या वाक्याचा जर आपण वेगळ्या शब्दात विपर्यास केला तर महाराष्ट्रामध्ये दोन पद्धतीच्या त्या ठिकाणी गोष्टी चर्चा त्या ठिकाणी केली पाहिजे आणि चर्चेत घेतल्या पाहिजे। एक म्हणजे महाराष्ट्रामध्ये सधन लोक सगळ्या जाती धर्मातले जास्त आहेत, आणि दुसऱ्या बाजूला आरक्षण असं लोकांना मिळावं अशी आता परिस्थितीच राहिलेली नाही, कारण महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण आहे। नोकरीमध्ये सगळ्यांना त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम त्या ठिकाणी कामं करतात, पैसे मिळतात, प्रमोशन सुद्धा मिळतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्रात बेरोजगारी अजिबात नाही, किंवा गरिबी आता राहिलेली नाही, किंवा देश महासत्ता हा फक्त महाराष्ट्राच्या जीवावर झालाय असं राज ठाकरेंना वाटतंय का? आणि असं जर राज ठाकरेंना वाटत असेल तर मग मात्र आरक्षणाची गरज नाही। मित्रांनो, हे तितकं खरं आहे का? हे सगळ्या गोष्टी एका महाराष्ट्रातल्या फायर ब्रँड नेत्याच्या बाबतीत त्यांच्या वक्तव्यातून असंतोष वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण होतंय, आणि राज ठाकरेंना त्याचं काहीच वाटत नाही। राज ठाकरे साहेबांनी मराठा आरक्षणाला विरोधच केला, म्हणजे एका जातीसाठी राज ठाकरेंनी आरक्षण त्या ठिकाणी द्यावं असं म्हणलं नाही। फक्त या सगळ्या राजकारणातून राज ठाकरेंना फायदा होईल का, त्याचं उत्तर नाहीच आहे। कारण ज्या मुक मोर्चाला किंवा ज्या नंतरच्या मोर्चाला काही लोकांनी ट्रोल केलं किंवा ट्रोलिंग केलं किंवा चुकीच्या कमेंट पसरवल्या, ती लोक सुद्धा प्रामाणिकपणे आज पश्चाताप करत आहेत। कारण त्याचं कारण सुद्धा असंच आहे, लोकांना फसवून तुम्ही फार काळ टिकू शकता, लोकांना सतत फसवत राहिले लोक तुम्हाला कट मारतील। ही गोष्ट फिट डोक्यामध्ये घालून ठेवा, ही गोष्ट विसरायचीच नाही। कारण आज काही प्रॉब्लेम नाही, उद्या काही प्रॉब्लेम नाही, परंतु परवाचा दिवस मात्र तुमची पहाटच एवढी डेंजर असणार आहे की तुम्हाला तिथं वेळ निघून गेल्यानंतर संघर्ष करण्यापेक्षा दुसरा काही मार्ग असू शकणार नाही। मी चर्चा करत होतो की याच सगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज ठाकरे साहेबांनी ज्यावेळेस उद्धव ठाकरे गेले किंवा इतर लोक गेले देवेंद्र फडणवीसांपर्यंत, अजित पवारला तर तिथं नो एंट्रीच असावी असा माझा समज आहे। पण तरी पण याच राज ठाकरे साहेबांच्या वक्तव्यातून ज्यावेळेस अजितदादा पवारांविषयी अत्यंत चुकीचं किंवा वाईट वक्तव्य आलं, कदाचित त्याच्यावर जरांगे पाटील सुद्धा जी काही भूमिका घेत असतील ते सगळ्यांना मान्य असेल। पण एक गोष्ट लक्षात ठेवली का, हे सगळं करण्यासाठी कोणतरी पुढाकार घेतंय, कोणतरी तुमच्यातलंच तुम्हाला फोडतंय, कोणतरी तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतंय। या सगळ्या गोष्टीचा बारकाईनं विचार करावा अशी माझी माफक अपेक्षा आहे। राज ठाकरे साहेब, तुम्ही चुकलात हे लक्षात ठेवा। राज ठाकरे साहेब, तुम्ही म्हणला असाल किंवा म्हणला असता की अजून ॲडमिशन समजा सुरू असतील किंवा प्रक्रिया सुरू असते, किंवा मुलांना शाळेमध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये जायचं असतं, आणि ज्यांना प्रवेश घेताना जर जात दाखला दाखवला तर त्यांना मिळणाऱ्या ज्या योजना असतात त्या ह्या 2-4 महिने अजूनही मिळणार नाहीत। एक दुसरी गोष्ट, आरक्षणासाठी लाखो लोक मोर्चे काढतात, त्या सगळ्या आरक्षणासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मॉरल त्याचा डाऊन करण्यासाठी, नामोहरण करण्यासाठी, किंवा अजून वेगळ्या कुठल्या गोष्टी या सगळ्या मागतात, या सगळ्या मिळाल्या पाहिजेत, या मिळण्यासाठी त्यांचा हक्क आहे। पण ती जी सत्तेवर बसलेली मंडळी आहे, दिल्लीमध्ये आहे किंवा मुंबई, हे आरक्षण देण्याच्या मानसिकतेत नाही। उदाहरण सांगतो धनगरांचं, धनगर महाराष्ट्रामध्ये मिळतो, पण धनगड हा एकच शब्द आहे, खिलारे म्हणून ते तिकडचे, त्याच्यानंतर एक पण घर नाही, तो सुद्धा बोगस त्या ठिकाणी साधा होता, तरीही त्याची नोंद दाखवली आणि इथं कोंबड्या त्या ठिकाणी कुणब्यांच्या होत्या, एवढं सिद्ध झाले।
तरीही म्हशीनं एक दोन जणांना असं होरबळून काढलं. आता राज ठाकरे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठला स्पेस निर्माण करणार आहे? जर ही सगळी मंडळी शेतकरी असतील, कुणबींना शेतकरी म्हटलं जातं आणि शेतकऱ्यांच्या आणि याच त्या ठिकाणी लोकांचे जर रोटी भेटी व्यवहार होत असतील तर मग या सगळ्या याच्यावर सरकारची काय भूमिका असेल, नेत्यांची काय आणि इतर लोकांची काय, हे सुद्धा हे करणं गरजेचं आहे. पण राज ठाकरे साहेब, आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे, आरक्षण म्हणजे गरिबी हटवचा कार्यक्रम नाही. तुमचे लोक भारी भारी ठिकाणी राहतील, जातात येतात, चर्चा करतात, डीजे वाजवतात. सकाळी मात्र त्याला ज्यावेळेस खिशाला चणचण असते त्यावेळेस आईबाप दाखवतात, तिकडं जा आणि तुला काय करायचं ते कर, नाही ते सोडून दे. म्हणजे याचा अर्थ काय? आरक्षण हे गैरमतलुबी आहे. आरक्षणाच्या विषयी बरेच जण संवेदनशील असले तरी तसं इतकं म्हणजे संवेदनशील राहून चालणार नाही, हे मला तेवढंच म्हणायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, राज ठाकरे साहेब, तुम्हाला आता तुम्ही जिथं जिथं जाल तिथं मराठा समाज तुम्हाला विरोध करेल. तुम्ही आरक्षणावर बोललात, खरं तर SC ST OBC आणि ओपन ह्या सगळ्या लोकांनी राज ठाकरे साहेबांना जाब विचारला पाहिजे, तुम्ही असं कसं काय म्हणू शकता. आणि जर ते असं म्हणालेत, मी सुरुवातीलाच व्हिडिओ दाखवला, ते म्हणालेतच, तर मग याच्यावर काहीतरी कायदेशीर कारवाई होणार की नाही हा संशोधनाचा विषय आहे. पण अडचणीत, कोंडीत किंवा घाटामध्ये राज ठाकरे सापडले किंवा त्या ठिकाणी त्यांचा पक्ष सापडला, हे सगळं जाऊ द्या. जे आरक्षणाचे खरे लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा तोंडघशी पाडण्याचा, उचकवण्यासाठी किंवा इतर गोष्टीसाठी त्या ठिकाणी पॉईंट दिला, हे विसरून चालणार नाही. राज ठाकरे साहेब सावधान.